ते 4 वर्षापासून चाललेला आहे सारा चित्रखंड शताब्दी चित्रपट आणि ऑडिओ सीडी फाउंडेशनतर्फे सीन आहे शारंगदेव आणि माझा मुलगा मोठा मुलगा राहुल किरण शांताराम हा या फाउंडेशनचे ट्रस्टी आहेत. मला आनंद होत आहे की हा कार्यक्रम अशा पद्धतीचं रिसर्च आणि हे व्हायला पाहिजे, नाहीतर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अशा पद्धतीचं काम कधी होणे नाही आणि करणार नाही. धन्यवाद, तुम्ही आज आलात. आज कार्यक्रमाला थोडा उशीर झाला आहे, पण पाऊस पाणी आणि ट्रॅफिक हा मुंबई शहरामध्ये नेहमी असतो. आज तरीसुद्धा आपण कार्यक्रम सुरू केला. माननीय मुख्यमंत्र्यांनी आज सांगितलं की मी येतो आहे, तू कार्यक्रम सुरू करा, म्हणून केला आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आणि यानंतर मी विनंती करते प्रास्ताविक करण्यासाठी श्री दिलीप करंबेळकर यांना. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, साजरा करायचा कशा पद्धतीने करावा असा ज्यावेळी विचार आम्ही केला त्यावेळी एक गोष्ट आमच्या अशी लक्षामध्ये आली. युद्धामध्ये आपल्या देशातली सगळी सरंजामशाही पद्धत संपली आणि एका अर्थानं नवशिक्षित जे त्यावेळेचे तरुण होते त्यांच्या हातामध्ये राजकीय सामाजिक जीवनाची सूत्र आली. कालखंड सुरू झाला. हजारो वर्षाची आपली प्राचीन संस्कृती आणि युरोपमधून आलेलं नवज्ञान विज्ञान यांच्या संयोगातून एक नवी संस्कृती आकाराला मध्ये हा जो प्रबोधन काळ म्हणतो, रेनेसान्स म्हणतो, या रेनेसान्समध्ये देशाचं नेतृत्व जवळजवळ महाराष्ट्राने केलं असं म्हणायला हरकत नाही. त्यावेळी गोखले आणि टिळक काँग्रेसचं राजकारण ठरवत असत. मुंबई आणि पुणे जवळजवळ काँग्रेसला दिशा देतात. केवळ राजकारणच नव्हे तर कम्युनिस्ट पक्ष चळवळीची स्थापना इथेच झाली. फुले आंबेडकरांची सामाजिक चळवळ इथेच सुरू झाली. उद्योगाचा पाया मुंबईतच रचला गेला. आज जी मुंबई आपण बघतो त्या मुंबईमध्ये नाना शंकरशेठ आणि जमशेदजी जिजीभाई यांनी अनेक प्रकारच्या संस्था स्थापन केल्या ज्या मुंबईचं फाउंडेशन म्हणून उत्पन्न झाल्या. अशा चित्रपटसृष्टीची सुरुवात सुद्धा महाराष्ट्रातच झाली. हिंदुत्ववाद संघ महाराष्ट्रातूनच निघाला. कुठलीही तुम्ही चळवळ घ्या, त्या चळवळीचा पाया किंवा सुरुवात ही महाराष्ट्रातून झाली आपल्या असं लक्षामध्ये येतं. आणि आज 100 वर्षानंतर अशाच प्रकारची एक स्थिती निर्माण झालेली आहे की ज्या स्थितीमध्ये एक कोंडी सगळ्यांची सामाजिक राजकीय वातावरणामध्ये वैचारिक कोंडी झालेली आहे. आणि म्हणून एका नवीन रेनेसान्सची आवश्यकता आहे. आणि हा रेनेसान्स कसा असावा, काय असावा याचा जर विचार करायचा असेल तर 100 वर्षापूर्वीचा रेनेसान्स कसा घडला, काय घडला याच्या संबंधित चिंतन विचारमंथन होणं आवश्यक आहे. आणि या दृष्टीनं विविध क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यांनी काम केलं त्यांचा 5 वगैरे चालू आहे. आणि अशा प्रकारचे अनेक जिथे आयडिया इम्प्लिमेंटेशनचा सक्रिय मीडिया सक्रियतेचा जो विचार आहे हा विचार आपण आगामी काळामध्ये जाऊन पुढे जाणार आहोत. आणि आजपर्यंत जे सगळ्यांचा सहयोग आपल्याला मिळाला तो सहयोग याही पुढे आम्हाला मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. आजवर चरित्रकोशाच्या कार्यक्रमाला वेगवेगळे त्यांचे हार्दिक आभार विवेकच्या वतीने मानतो. अमिताभ बच्चन यांची इथे उपस्थिती राहावी या दृष्टीनं खासदार पूनम महाजन यांनी प्रयत्न केले. त्यांच्याच प्रयत्नातून हा कार्यक्रम यशस्वी झाला. खरं म्हणजे पूनम महाजन हे आमच्या विवेकच्याच म्हणता येईल त्या परिवारातले आहेत. त्यांचे वडील प्रमोद महाजन यांचा विवेकमध्ये गोळाबेरी या नावाने अनेक वर्ष स्तंभ चालू होता. आणि एका अर्थानं त्यांचा विवेकशी अशा प्रकारचा घरगुती घनिष्ठ परिचय पण आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता काही क्षणात तिथे येतील. नंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या याच्यामध्ये असलेला दादासाहेब फाळके चित्रनगरीचा सहयोग सुद्धा या प्रकल्पाला मिळालेला आहे. याला प्रकल्पाला सहयोग मिळावा म्हणून मुनगंटीवारांनी मागचं सरकार असताना त्यांना पत्रव्यवहार करून आम्हाला तो समुपप्रायोजकत्व स्वीकारलं. ती सारस्वत बँक प्रारंभीच्या काळात आमचे जे सहप्रायोजक होते ते निर्माण ग्रुपचे अजित मराठे आणि त्यांचे संचालक मैको ग्रुपचे बारवाले या सर्वांचे मी आभार मानतो. नंतर ह्या चित्रपट खंडासाठी दादासाहेब फाळके चित्रनगरी आणि व्ही शांताराम फाउंडेशन यांचं प्रायोजकत्व मिळालं.
आणि त्यावेळी जे प्रायोजकत्व मिळवण्यामध्ये त्यावेळेचे जे तत्कालीन संचालक लक्ष्मण देशमुख होते त्यांची आम्हाला खूप मदत झाली. त्यांचे मी या निमित्तानं आभार मानतो. मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलावंत, दिग्दर्शक, निर्माते या कार्यक्रमात उपस्थित आहेत. पत्रकार, मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलीस यांचे सहयोग याच्यामध्ये मिळाला, त्यांचे आभार मानतो. लोकांना प्रसिद्ध करणारे आमचे प्रिय 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 आणि माझे खूपच प्रिय असे श्री अमिताभ बच्चनजी, आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवारजी, आदरणीय विनोद तावडेजी, आदरणीय किरण शांता. हे साहित्य कर्तव्य बुद्धीने अनेक वर्ष प्रकाशित होत आहे. तर अशा आदरणीय मान्यवर नागरिक बंधूंनो, भगिनींनो व मराठी चित्रपट सृष्टीमध्ये मराठी चित्रपट सृष्टीचं वैभव वाढविण्यासाठी ज्यांनी योगदान दिलं असे सर्व आदरणीय मान्यवर बंधू आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम साप्ताहिक विवेकच्या टीमचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी आज चित्रपट आणि संगीत कोश याचं विमोचन श्री अमिताभजी यांच्या हस्ते ठेवलं आहे. असं म्हणतात की जो देश आपल्यामध्ये ज्या लोकांनी साहित्य कला विकसित करण्यासाठी आयुष्यामध्ये योगदान दिलं त्यांची आठवण करत नसेल तर तो देश प्रगतीच्या मार्गावर कधीच जाऊ शकत नाही. आणि म्हणून या अशा व्यक्तिचिंतनाचा आलेख हा साकारण्याचा प्रयत्न साप्ताहिक विवेकने केलाय. आणि म्हणून मी अभिनंदन करण्यासाठी शुभकामना देण्यासाठी चित्रपटात काम केलं नाही, पण चित्रपट मात्र बघत होतो. चित्रपट असेल, संगीत असेल, याचा प्रत्येकाच्या जीवनावर परिणाम होतो. आता खरं तर जेव्हा मी कॉलेजमध्ये किंवा 8वीं 9वीं शिकायचो, अमिताभ जी हम आपकी फिल्म देखते थे, मैं तो आपके बाजू में पहली बार बैठा. मुझे इस बात का आश्चर्य हुआ कि आप बहुत बड़े व्यक्ति होने के बाद भी कभी बचपन में हमें शिक्षक ने अब्राहम लिंकन की कहानी बताई थी कि अब्राहम लिंकन टांगे से जा रहे थे, किसी एक कृष्ण वर्णीय व्यक्ति ने झुककर उनको सलाम किया. अब्राहम लिंकन नीचे उतरे, उससे भी ज्यादा झुककर उन्होंने सलाम किया. उनके सहकारी ने उनको पूछा कि आप इस कृष्ण वर्णीय व्यक्ति को झुककर सलाम कर रहे हो. उन्होंने जवाब दिया कि दुनिया में मेरे से और कोई नम्र व्यक्ति हो सकता, ये मैं कभी सहन नहीं कर सकता. मैंने आपको आज उस रूप में देखा कि इतनी बड़ी व्यक्ति रेखा होने के बाद, शायद आपको पता नहीं, जिस राज्य का मैं अर्थ मंत्री हूं, जब तावड़े जी भाषण दे रहे थे तो मेरा बीपी बढ़ता है, क्योंकि वो तो घोषणा कर देते
उसको पैसा लगाने का हिसाब मुझे करते रहना पड़ता है। वो बता देंगे दादा साहब फालके चित्र नकली कर देंगे, लंदन में ये स्मारक बना देंगे, मुझे हिसाब करते रहना पड़ता है। और इसलिए उनकी घोषणाओं में मेरी नजर थी, मगर बाजू में जब आप बैठे थे तो मुझे बीपी बढ़ते समय में भी वो नॉर्मल इसलिए हो रहा था कि मुझे मालूम है कि राज्य पे बहुत कर्जा है, 3,25,000 करोड़ का कर्जा है, 26,000 करोड़ मैं ब्याज देता हूं, 1 मिनट में 4,35,500 रुपए और दिन में 63 करोड़। मगर साथ में वो डायलॉग भी मेरे कानों में आपका घूमते रहा है कि मेरे जेब में 5 फुटी कौड़ी नहीं, मगर मैं 5 लाख का सौदा करने आया हूं। तो मुझे लगता है कि आप सिर्फ अभिनय करते नहीं हो, समाज को संगीत हो या चित्रपट सृष्टि से कई लोग प्रेरणा देते हैं। यह बात सही है कि कोई ये पूछेगा कि सबसे अच्छा कॉस्मेटिक कौन सा, कोई कहेगा पेरिस का है, कोई कहेगा लंदन का है, कोई शहनाज का कहेगा। मगर मुझे लगता है कि जब कोई कलाकार अपनी कला के आधार पे सामने बैठे श्रोताओं को हंसाता है, दुनिया में उससे महंगा और अच्छा कोई कॉस्मेटिक रह ही नहीं सकता। और यही तो जो काम सरकार लाखों करोड़ों रुपए देकर नहीं कर सकती, वो आप आपके अभिनय से कर सकते हो। हम चाहते हैं कि महाराष्ट्र की हर व्यक्ति के चेहरे पे खुशी आए, कोशिश तो कर रहे हैं। लोगों के आशीर्वाद से, हमारे देवेंद्र जी के नेतृत्व में हम कामयाब भी हो जाएंगे। मगर आप तो वो काम आसानी से कर सकते हो। हर कोई व्यक्ति चिंता से मुक्त हो सकता है जब कोई वो विवेक ने इस शब्दकोश से, चित्रपट और संगीत कोश के माध्यम से समाज के सामने रखने की कोशिश की। ये बात तो हम भी सुनते आए हैं कि हिस्ट्री रिपीट होती है। हिस्ट्री कभी रिपीट नहीं होती। हिस्ट्री इसलिए रिपीट होती है कि हिस्ट्री सही ढंग से लिखी नहीं जाती और फिर सामने वाला व्यक्ति वही गलती करता है जो इतिहास में किसी और ने की है। और इसलिए मंत्री के नाते पूनम जी, मैंने कोई मदद उनको नहीं की। मैंने इनको मदद तब की जब मैं विरोधी पार्टी में था, और तब साप्ताहिक विवेक के लोग आए, और कभी कभी पिछली सरकार भी अच्छा काम कर रही थी, उसमें ये काम उन्होंने किया कि साप्ताहिक विवेक को चेक दिया था। देते हुए मैं इतना ही कहूंगा
महाराष्ट्र राज्याचे तरुण मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री माननीय श्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री श्री विनोद तावडे, खासदार पूनम महाजनजी, मंचावर उपस्थित मान्यवर आणि चित्रपटावर प्रेम करणारे रसिक माया बापे, मी मराठीतून बोलण्याचा प्रयत्न करणार आहे, जो मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है। ये मेरी ओर से थोड़ा सा प्रयास है और जो भी त्रुटियां और गलतियां होंगी उसके लिए मैं आशा करता हूं कि आप मुझे क्षमा करेंगे। मराठी मला समजते, पण बोलण्याची प्रॅक्टिस नाही। मला मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल विलक्षण प्रेम आहे। या मुंबईनं महाराष्ट्रानं मला काय दिलं नाही? प्रेम दिलं, सुबत्ता दिली, नाव दिलं, सर्व मान सम्मान बहुमान दिले, पत्नी दिले, नात दिली, बहुत कुछ दिया मुंबई और महाराष्ट्र ने, और इसका मैं अपनी ओर से आभार प्रकट करता हूं। ये मेरा बहुत बड़ा सौभाग्य है। आज या पुस्तक प्रकाशनाला आमंत्रण दिलं, हाही मी माझा बहुमानच समजतो। मला प्रश्न पडतो की मी यासाठी पात्र आहे का? नाही, प्रामाणिकपणे सांगतो ती माझी योग्यता नाही, पण तरीही मी आलो, कारण मी चित्रपटाच्या या समुद्र आणि महान परंपरेला एक छोटासा घटक, छोटासा अंश आहे। त्या परंपरेसमोर नतमस्तक होत तिला अभिवादन करायला मी आपल्या समोर उभा आहे। हा शिल्पकार चरित्रकोश प्रोजेक्ट अत्यंत महत्वाचा आहे। तो पूर्ण केल्याबद्दल मी आपला हार्दिक अभिनंदन करतो, कारण आपल्या देशात डॉक्युमेंटेशन कडे लक्ष दिले जात नाही। महत्वाची माहिती, ज्ञान, संशोधन नेहमीच वाया जात। पूर्वजांचा असा कितीतरी अनमोल ठेवा आपण विसरून गेलो आहोत। इसीलिए दैट इज वाय हा प्रोजेक्ट नेक्स्ट जनरेशन्सला मार्गदर्शक ठरेल। जमाना गूगल व्हॉट्सअपचा आहे, पण आमच्या जनरेशनचा पुस्तकावर, कागदी पुस्तकावर प्रेम आहे। पुस्तकाचा स्पर्श, त्याचा गंध, जुनी होत जाणारी ती पान, यातला माझा काही औरच। गुलाबी कागदवर अत्तर शिंपडून प्रेमपत्र रायटिंगची गंमत व्हॉट्सअपच्या स्माइली आय लव्ह यू ला येत नाही। कारण पुस्तक आपल्याशी बोलतात, त्यांना त्यांचे एक व्यक्तिमत्व असतं। इसीलिए दैट इज वाई हे पुस्तक हाथात घेताना मुझे ऐसा लगा जैसे 100 वर्ष का इतिहास को मैंने अपने गले लगा लिया। हे महत्वपूर्ण प्रोजेक्ट यशस्वी करण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि अभिमानानं सांगतो। बहुत ही महान मराठी कवित्री स्वर्गीय शांता शेळके जी की
कुछ शब्दों से मैं अपनी बात को समाप्त करना चाहूंगा। उन्होंने लिखा था कि कोट छातीश्च अभंग त्याला कधी न जाती तळे। कोट छातीचा अभंग त्याला कधी न जाती तळे। मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे। बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद अमिताभजी. मी खरं तर तिकडून कुठल्या लिपीमध्ये हे भाषण लिहिलंय ते शोधण्याचा प्रयत्न करत होते, पण माझी उंची काय तोपर्यंत पुरली नाही. पण या माईकचं काय भाग्य आहे बघा, ज्याची त्याची उंची तो साधतो आणि वक्त्याला त्याचे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवू देतो. यानंतर या संपूर्ण उपस्थित सभागृहातल्या प्रत्येक रसिकासाठी मी विनंती करते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना की आपण या प्रसंगी आम्हाला मार्गदर्शन करावं. सहस्त्रकाचे महानायक आणि केवळ पडद्यावरच नाही तर वास्तविक जीवनातले देखील महानायक असे श्री अमिताभजी, आमचे सहकारी सुधीर भाऊ मुनगंटीवार, विनोदजी तावडे, खासदार पूनमजी महाजन, श्री किरण शांतारामजी, दिलीप करंबेळकरजी, श्री सुधीर नांदगावकरजी, श्री चैतन्य कुंटेजी, या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी आपली क्षमा मागतो की या कार्यक्रमाकरता मी उशिरा आलो. आणि मला जेव्हा कळलं की श्री अमिताभजी या ठिकाणी पोहोचले आहेत आणि ते वाट पाहत आहेत, मी त्यांना फोन करून विनंती केली की मी ट्रॅफिकमध्ये अडकलोय, त्यामुळे आपण कार्यक्रम सुरू करा. ते मला असं म्हणाले की मी थांबेन, मला काही प्रशस्त वाटत नाही, मुख्यमंत्री आल्यानंतरच कार्यक्रम सुरू केला पाहिजे. पुन्हा मी ट्रॅफिकचा आढावा घेतला आणि त्यांना विनंती केली की नाही तुम्ही कुठल्याही परिस्थितीत, शेवटी मी पूनमताईंना सांगितलं की हा कार्यक्रम तुम्ही सुरू करा आणि तो कार्यक्रम सुरू झाला. पण आज या ट्रॅफिकमध्ये फसल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं की कोस्टल रोडचा प्रोजेक्ट जो आपण मान्य केला आहे तो किती महत्वाचा आहे. तो झाल्यानंतर अशा प्रकारे मला उशीर होणार नाही. खरं म्हणजे चित्रपट आणि संगीत कोश हा एक जे अतिशय बृहत काम विवेकनं हातामध्ये घेतलंय, समाजाच्या सगळ्या क्षेत्रांमधलं, ज्याचा आता अमिताभजींनी उल्लेख केला, डॉक्युमेंटेशन करायचं काम, इतिहास, साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञान, न्यायपालिका, प्रशासन, सगळी क्षेत्र ही त्याच्यामध्ये घेतली आहेत. आणि त्यातला एक भाग हा चित्रपट आणि संगीत कोश. आणि आज याचं प्रकाशन हे अमिताभजींच्या हस्ते झालं, हा खरोखर अतिशय मोठा योग आहे असं मी मानतो. मगाशी आमचे सुधीर भाऊ असं म्हणाले की पूनमताई तुम्ही सिनेमात काम केलं, मी काही केलं नाही. बरं झालं सुधीर भाऊ तुम्ही सिनेमात काम केलं नाही, त्यामुळे रजनीकांतला कॉम्पिटिशन उभी झाली नाही. महाराष्ट्रातले एक फार मोठे नेते, मी नाव घेत नाही, पण सुधीर भाऊ आमचे जेव्हा अध्यक्ष होते त्यावेळेस ते त्यांना रजनीकांतच म्हणायचे. पण ही गोष्ट खरी आहे की आमच्या संपूर्ण इतिहासामध्ये जर काही ऐतिहासिक चूक आम्ही केली असेल तर आम्ही आमचा इतिहास हा कधी त्याचं डॉक्युमेंटेशनच केलं नाही. आज ज्यावेळेस आम्ही युरोपमध्ये 200 वर्षापूर्वीच्या, 300 वर्षापूर्वीच्या, 500 वर्षापूर्वीच्या युनिव्हर्सिटीज पाहतो, विद्यापीठ पाहतो, त्यावेळी आम्हाला असं वाटतं 500 वर्षाची परंपरा, 700 वर्षाची परंपरा. याचं कारण आम्हाला हे माहितीच नाही की आमच्या विद्यापीठांची परंपरा ही 2000 वर्षापूर्वीची आहे.
आणि दीक्षांत, ग्रॅज्युएशन हा शब्दच जगाला आम्ही दिलेला आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आम्ही आर्यभट्टांनी काय केलं हे विसरलो आणि आधुनिक गणिताचे निर्माते दुसरेच समजू लागलो. याचं कारण त्याचं डॉक्युमेंटेशन आम्ही केलं नाही. शल्यचिकित्सेची सुरुवात आमच्या देशामध्ये झाली, पण आम्ही डॉक्युमेंटेशन केलं नाही. आणि म्हणून एक खूप मोठी परंपरा जी आपल्याला लाभलेली आहे, जी आपल्या देशामध्ये खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये अस्तित्वात आली, त्याचं डॉक्युमेंटेशन आम्ही न केल्यामुळे आज आम्हाला खऱ्या अर्थानं हा जो काही ठेवा आहे, हा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत नेता आला नाही. मात्र आज हे काम विवेकने हातामध्ये घेतलंय आणि खरोखर आपल्या चित्रपटसृष्टीचे 100 वर्ष आपण साजरे करतो. आणि या 100 वर्षाच्या सगळ्या इतिहासामध्ये ती हिंदी चित्रपटसृष्टी असेल त्या ठिकाणी बघायला मिळालं. पण ते जर पुढच्या पिढीपर्यंत आम्ही पोहोचवलंच नाही तर खऱ्या अर्थानं हा जो काही आमचा खरा इतिहास आहे, आमचं जे खरं साहित्य आहे, आमची जी खरी संस्कृती आहे, ती संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणारच नाही. आणि कुठल्याही देशाला जर खऱ्या अर्थानं विजिगीषू वृत्ती तयार करायची असेल तर त्या देशातल्या युवा पिढीमध्ये आपल्या संस्कृतीबद्दल जोपर्यंत अभिमान तयार होत नाही, त्या संस्कृतीला नावं ठेवायचे कारण नाही, तीही चांगलीच असते, पण त्याची पूजा करत आम्ही आपला देश मोठा करू शकत नाही. आणि जेव्हा आमच्याजवळ एवढी मोठी परंपरा आहे, त्या परंपरेला अनुरूप जर आम्ही अशा प्रकारचं डॉक्युमेंटेशन केलं. आणि अमिताभजींनी अगदी खरी गोष्ट सांगितली की गुगलच्या जमान्यामध्ये आम्ही आलो, पण एक महत्वाचा फरक आहे. गुगल जी आहे ती इन्फॉर्मेशन आहे, ती माहिती आहे, आणि पुस्तक जे आहे ते नॉलेज आहे, ते ज्ञान आहे. त्यामुळे गुगलवर ज्ञान नाही मिळू शकत, त्याच्यावर माहिती मिळू शकते. ज्ञान प्राप्त करायचं असेल तर त्याच्याकरता पुस्तकामध्येच शिरावं लागेल. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे ज्ञानकोश आपण तयार करतो, हे एक अतिशय महत्वाचं कार्य या ठिकाणी होत आहे. आणि मला असं वाटतं की राज्य शासनाने निश्चितपणे, सुधीर भाऊंनी सांगितलं, विनोदजींनी या ठिकाणी सांगितलं, आणि हे एक काम असं आहे की ज्याच्याकरता राज्य शासनाने मदत करायचं ठरवलं तर सुधीर भाऊचं बीपी नक्कीच वाढणार नाही. त्यामुळे निश्चितपणे राज्य सरकार या कामाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. आमचे विनोदजी सांस्कृतिक मंत्री आहेत, त्यांचं खातं देखील याच्या पाठीशी उभं राहील. आणि हे जे सगळे कोशांची निर्मिती चाललेली आहे, हे कोश निर्मिती करण्याच्या कामामध्ये आम्ही देखील जो काही सहभाग आम्हाला घेता येईल तो निश्चितपणे या निमित्ताने घेऊ. मी आजच्या या प्रसंगी ज्यांनी याचं संपादन केलं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, विवेकचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि यापुढेही अशा प्रकारचे सगळे कोश हे ज्या ज्यावेळी तुम्ही प्रकाशित कराल आणि मला बोलवाल त्या त्यावेळी मी वेळेवर येईल, अशा प्रकारचं आश्वासन देऊन या ठिकाणी आपलं बोलणं संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या इथे तिन्ही उत्तम गोष्टींचं प्रकाशन विमोचन झालेलं आहे हे मी घोषित करते. आणि हा संपूर्ण कार्यक्रम होत असताना परवाच 10वीचा रिझल्ट लागला SSC बोर्डचा आणि एका अंध मुलीला 90% मिळाले. जेव्हा अभिनंदन करण्यासाठी तिच्या वडिलांकडे गेले त्यानंतर